काकू हे सगळं खरंच खूप अचानक झालं। आम्हाला काहीच कल्पना नव्हती। बरं त्यात सगळ्यांसमोर आम्हाला काही बोलताही येत नव्हतं। काकू खरं तर काका तिथे आमच्यासाठी आमच्या काळजीपोटी डबा घेऊन आले होते, पण त्यांना एवढं सगळं ऐकून घ्यावं लागलं। काही न बोलता काका निघून गेले तिथून, पण त्यांना काय वाटलं असेल ना त्यांचा चेहराच सांगत होता। मी बाहेर जाऊन त्यांच्याशी बोलायचा प्रयत्नही केला, पण काकू तुमच्याशी काही बोलले का ते? काकू माझा फोन देखील उचलत नाहीये ते, मला काही कळवलं सुद्धा नाहीये। कुठे असतील ते मला माहितीये। ते किती गंभीर असल्याचं दाखवत असले ना तरी खूप आळवेत, संतापतात आणि स्वतःलाच त्रास करून घेतात। आता सुद्धा मनातून खूप पुढत असतील ते। काकू प्लीज शांत व्हा तुम्ही। काकू सॉरी, आमच्यामुळे काका खूप हर्ट झाले। माझं चुकलं, तुम्ही खरं म्हणजे त्यांना सगळं सांगायला जात होतात, पण मी अडवलं तुम्हाला। मला कळत होतं की आजचं मरण मी उद्यावर ढकलते, पण इतक्या लवकर त्यांना सगळं खरं कळेल असं वाटलंच नाही मला। काकू तुम्ही प्लीज स्वतःला दोष देऊ नका। या सगळ्याला आम्ही जबाबदार आहोत। काकू आमचा संसार वाचावा, आमच्या डोक्यावरचं हे छप्पर तसंच राहावं म्हणून तुम्ही आमच्यासाठी त्यांच्याशी खोटं बोललो। आणि काकू तुम्ही स्वतःलाच दोष दिलात ना तर ते आम्हाला नाही बघणार हो। आम्ही काकांना सगळं सांगू, माफी मागू त्यांची, आणि मला वाटतंय काका आम्हाला माफ करते। जय मला काय वाटतं आपण आधी काकांना शोधायला हवं। हो हो काकू तुम्हाला काही अंदाज आहे का ते कुठे आहेत ते? नाही रे, काहीच माहिती नाहीये मला। त्यांच्या मित्रांकडे असतील ना, कुलकर्णी काकांकडे असतील ते कदाचित। थांब जरा। ही डायरी, ह्याच्यात कुलकर्णींचा नंबर असेल बहुतेक। हॅलो, हा मी जयराम बोलतोय केतकर काकांच्या घरातून। कुलकर्णी का? हा 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 काका, केतकर काका आमच्या तिथे आलेत का? नाही का? नाही काही झालं नाही। जर तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला तर प्लीज मला या नंबरवर कळवा। हो हा माझाच नंबर आहे। थँक्यू। अच्छा ओके थँक्यू। काय झालं? काकू कोणाकडेच नाही आहेत ते। कुठे असतील रे ते? काकू तुम्ही काळजी नका करू, आम्ही आहोत ना। हा काकू रडू नका। कधी कधी नात्यांमध्ये स्पष्ट बोलता येत नाही, कधी कधी माणसं समोर नसतात, कधी कधी माणसं समोर असून सुद्धा दुरावलेली असतात। सांग त्यांना अदिती सुखात आहे, सांग।
काकू मला माहिती आहे ते कुठे असतील ते. आदिती तू चल माझ्या बरोबर. काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही त्यांची मुलं होत ना, आम्ही त्यांना घेऊनच परत येऊ. हा तुम्ही घरीच थांबा, आम्ही आलोच. चल. काकू काळजी नका करू, आम्ही येतो. जय जय पण कुठे जातोय? आदिती काका इथे नक्की आले असणार. ते स्वतः मला इथे घेऊन आले होते. अरे जय ही चित्र आदिती काका इथे येऊन गेले ते नक्की. आणि ती भिंत ना काकांच्या मनाची पाठी आहे. त्यांच्या मनातच बरंच काही घडत असतं जे आपल्या समोर येत नाही ना. ते असं भिंतीवर उमटतं मग. मनातला राग, मनातलं हे असं सगळं आणि ते आज त्यांनी आपल्याला त्यांच्या आयुष्यात कायमचं खोडून टाकलंय. जय जय असं नाहीये. आपण आपल्या स्वार्थासाठी खूप मोठी चूक केली आहे आदिती. खूप मोठी. जय जय माझ्याकडे बघ. हे बघ ना, असं काही बोलू नकोस तू. हा अरे मला मान्य आहे आपण खूप मोठी चूक केली. पण आपण काकांची जाऊन माफी मागूया ना. त्यांचं मन आपण परत जिंकू. हा पण आता या क्षणी ना काकांना शोधणं जास्त महत्वाचं आहे. एकदा कळलं ना की काका सुखरूप आहेत तेव्हा जीवाला शांती मिळेल रे. घरी काकू किती घाबरले आहेत पाहिलंच ना मगाशी. ते एकट्याच आहेत आता घरी. जे प्रत्येक वेळेला काकूंनी आपल्याला सावरलंय आज आपण त्यांना सावरायला हवं. हा जय जय चल चल काकांना जाऊन शोधूया. चल एक काम कर, तू इथे थांब. नाही किंवा मग एक काम करूया, मी ह्या साईडला जातो, तू इथे जा, पण माझ्याशी फोनवर कॉन्टॅक्ट मध्ये. हां
अजय हॅलो आदिती, दिसले का कुठे? नाही. एक काम कर ना तू आधी आता काकूंना फोन कर आणि घरी आलेत का बघ. हो करते. आणि जर मला दिसले ना मी लगेच तुला फोन करते. हा तुला कुठे दिसले का? नाही. मागे बघ. काकू काकू काकू, आम्ही सगळीकडे शोधलं, काका कुठेच दिसत नाहीये. पण काका येतील ना. काकू काकू काय झालंय? काका घरात आलेत का? काकू आम्ही तुम्हाला फोनही केला होता, तुम्ही फोनही उचलला नाही. काका आलेत का? काकू काय झालंय? काका आलेत का परत? काकू तुम्ही बोलत का नाही आहात? बोला ना काहीतरी. काकू काकू काय झालंय? काकांबद्दल काही कळलंय का? काही फोन वगैरे आला होता का काकू? काकू काहीतरी बोला आमच्याशी. काकू आम्हाला माहिती आहे जे काही घडलंय ते आमच्यामुळे घडलंय. पण तुम्ही बोला ना. ही एवढी मोठी शिक्षा नका देऊ आम्हाला प्लीज. काकू प्लीज बोला काहीतरी. काका अहो मी तुम्हाला मी काय म्हणते उगाच काका 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 प्लीज माफ करा आम्हाला. काका आम्ही मुद्दाम नाही केलं. परिस्थितीच तशी होती. नोकरीची गरज होती. हो काका, नोकरीची गरज होती आम्हाला. काका दादा आणि अण्णांनी अचानक गिरगावचं घर सोडायचा निर्णय घेतला तेव्हा मला नोकरी नव्हती करायची. मला जमलं असतं तर मी या देवटूज मध्ये नोकरी केलीही नसती. पण अविनाश सरांनी 5 लाखाचं लोन दिलं होतं मला, आणि ते लोन फेडण्यासाठी मला तिथे काम करण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता. तर लोन फेडेपर्यंत मी नोकरी सोडूही शकत नव्हतो काका. पुढे आदितीला पण तिथेच नोकरी लागली आणि तिच्याकडेही दुसरा काही पर्याय नव्हता. काका अण्णांच्या आजारामुळे होणाऱ्या खर्चामुळे तिलाही प्रमोशन नाही नाकारता आलं. कारण काका फक्त पैसा हीच आमची गरज बनली होती. काका खरंच सांगतोय आम्ही तुम्हाला नाही फसवलंय. आम्ही
बऱ्याचदा तुम्हाला खरं सांगायला सुद्धा आलो होतो, पण नेमकं त्यावेळेला असं काहीतरी घडत होतं की आम्ही तुम्हाला नाही सांगू शकलो. पण खरंच काका, हे सगळं गरजेपोटी झालं, करावं लागलं. काका प्लीज काहीतरी बोला ना, प्लीज. तुम्ही आमच्यावर रागवा, ओरडा, आम्हाला वाटल्यास आम्हाला मारा, पण प्लीज काहीतरी बोला ना काका, प्लीज. प्लीज असे गप्प नका राहू. अहो अजिबात आता मध्ये मध्ये बोलायचं नाही. लोकांच्या नादाला लागून तूही मला वेडा विक्षिप्त ठरवलंस. मी काय असंबद्ध बडबडतो, विचित्र जोड्या लावतो, विक्षिप्तपणे वागतो. हो आहे मी. तसं सांगा ना, जगाला ओरडून सांगा. नाहीतर मला एखाद्या हॉस्पिटलमध्ये भरती करा. मी वेडा आहे. वेड्यासारखं माणसांवर विश्वास ठेवत गेलो मी, नाती जोडत गेलो. त्यांचं ठीक आहे ग, नाती जोडली तरी ती माणसं परकी आहेत, पण तू बायको आहेस ना तू माझी. तूही माझं हसं केलंस. काका, यात काकूंचा काही दोष नाहीये. एक मिनिट, मी तुमच्याशी बोलत नाहीये, माझ्या बायकोशी बोलतोय. मी तुमच्याशी बोलायला काही संबंध नाहीये आपला. तो होता नव्हता तो संपवला तुम्ही. काका कोणतंही नातं जोडू नका. ज्यांना नात्याची किंमत कळत नाही त्यांना प्रत्येक नातं ही आपल्या गरजेची सोय वाटते. पण मग काय त्या नात्याची खिल्ली उडवली जाते. हे माझं चुकलं. तुमच्यात गुंतलो मी, तुम्हाला आपलं मानत गेलो. हा लॅपटॉप कुणामुळे वापरायला लागलो मी. कुणाला आपलं म्हटलं त्या माणसामुळे. त्याच्यामुळे याला जादूचा पेटारा म्हटलं मी. का तर माणसं भेटतात याच्यावर अगदी जुनी दूर असलेली, पण हा फक्त माणसांची भेट घडवून आणू शकतो, माणसं जोडू शकत नाही. मला गरज नाही आता याची. पडू देत फळीत. वाईट आठवणी स्वच्छ समोर न दिसलेल्याच बऱ्या. येऊन द्या हा जादूचा पेटारा. मी माझं तरुणपण शोधत होतो. माझी तरुणपणातली गोड मैत्रीण शोधत होतो या जादूच्या पेटाऱ्यात. आणि ती समोर असताना सुद्धा तुम्ही आमची भेट होऊ दिली नाही, कारण गरज होती तुम्हाला नोकरीची.
तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिच्या असं जवळ होतो, पण तरीही तुम्ही आम्हाला समोर येऊ दिलं नाही, कारण ती गरज होती तुमच्या पैशांची. पण तुम्हाला असलेल्या गरजेपोटी आम्हाला असलेली नात्याची गरज मात्र तुम्ही विसरला. अरे एकदा मला सत्य सांगितलं असतं ना, तर त्या कुमुदिनी पासून मीच लांब राहिलो असतो तुमच्यासाठी.